आम्ही भारतीय लोक, आम्ही भारतीय लोक या नावाचं अभियान 21 तारखेपासून मी सुरू करतोय. तारखेला सातारा जिल्हाधिकारी कचेरीच्या पुढे याची सुरुवात मी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून सुरू करणार आहे. या उपोषणाच्या साठी त्याच्या पाठिंब्याच्यासाठी जे स्वतःला भारतीय मानतात अशा सर्व बंधू आणि भगिनींना मी देण्याच्या संबंधीचं आवाहन करतो. त्याच्यानंतर हे अभियान मी राज्यभर चालवेल. त्याच्यामध्ये पक्ष, राजकारण, निवडणुका हे सगळं बाजूला ठेवलेलं आहे. ज्यांना कोणाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे त्यांनाच हा माझा चॅलेंज आहे. हिंदू राष्ट्र नावाची गोष्ट या देशामध्ये कधीही जन्माला येऊ शकत नाही. तेव्हा लोकांना फसवण्याचा धंदा बंद केला पाहिजे. ज्यांना असं हिंदू राष्ट्र हवं आहे ते लोक मूढभर आहेत. या देशातल्या अस्पृश्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे काय? या देशातल्या आदिवासींना हिंदू राष्ट्र हवं आहे काय? या देशातल्या भटकेमुक्तांना हिंदू राष्ट्र हवं आहे काय? या देशातल्या ओबीसीना हिंदू राष्ट्र हवं आहे काय? या देशातल्या मायनॉरिटींना सगळ्या म्हणजे नॉट ओनली मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी, यहुदी, लिंगायत, जैन यांना हिंदू राष्ट्र हवं आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर सरळपणे असं आहे की नाही, यांना हिंदू राष्ट्र मान्य नाही. आम्ही भारतीय लोक आहोत आणि भारताचं एक संविधान आमच्या पूर्वजांनी तयार केलेलं आहे. ते संविधान आजही चालू आहे. त्याप्रमाणे कारभार देशाचा चालतोय आणि चालला पाहिजे. संविधानावरती आक्रमण करून जे गेली 8 वर्ष भाजपनं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये अक्षरशः धुडगूस घातलेला आहे. तर याला आता कुठेतरी थांबवण्याची आवश्यकता नाही. काय हे बाद झालं. आता मी तुमचं किती ऐकायचं आणि किती सहन करायचं याला एक मर्यादा असते, ती केलं. राजकारण म्हणून तुम्ही काय करत असाल तर तेही आम्ही दुर्लक्षित केलं. ठीक आहे, राजकारणात चालतं, ठीक आहे, राजकारणात चालतं. पण हे काय राज ठाकरे, हुईज राज ठाकरे कोण हा माणूस? याची लायकी काय? यानं काय केलं देशासाठी? यानं काय केलं समाजासाठी? केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्यामध्ये जन्म घेणं याच्या मुलगीची लायकी कोणती? गोड बोलतो, जाहीर भाषण करतो, नकला करतो, काय लायकी झाली काय? तुझी काय अवकात काय काय केलं या माणसाने देशासाठी, राष्ट्रासाठी, राज्यासाठी, गरीब माणसांच्यासाठी, मध्यमवर्गीय माणसांसाठी, कोणासाठी काय केलं या माणसाने? तुम्ही सगळे मीडियाचे लोक 1 मिनिटात त्याला डोक्यावरती घेता. काही झालं की कोण माणूस आहे? असल्या सभा करणारे खूप 100 लोक इथे महाराष्ट्रात मी सांगितलं आहोत तुम्हाला. अशा सभा करणारे लोक त्याला काय होतंय? पण हा माणूस उठतो, त्याला मीडिया कव्हरेज देतो आणि तो सांगतो की तलवारी घेऊन प्रतिकार करू. कशाचा प्रतिकार करणार? भोंग्यांचा. आता कशाला भोंगे का आज लागलेत, आत्ता लागलेत? हे तर काही वर्षापासून ते भोंगे तिथे आहेत आणि आम्ही ऐकतच आलो आहोत. सामान्य नागरिकांना कधी तक्रार केली का पोलीस स्टेशनला जाऊन हे भोंगे आम्हाला त्रासदायक होत आहे? अचानकपणे राज ठाकरेंना ते भोंगे का लागले टोचायला? कारण काय?
3 तारखेचा अल्टिमेटम 3 तारखेपर्यंत काढा. हो अरे नाही तर आम्ही बघून घेऊ, तलवारी घेऊ, तलवारीनं काय करू. अरे त्याला अटक करा ना. दोन धर्मामध्ये विद्वेष निर्माण करणं, जातीद्वेष निर्माण करणं आणि हिंसा करणं किंवा हिंसेचं समर्थन करणं किंवा हिंसा करू अशी दमदाटी करणं हे सगळं इंडियन पिनल कोड प्रमाणे फौजदारी गुन्ह्यात पात्र असलेली कोर्ट आहे. पोलिसांनी त्याच्यावरती तात्काळ ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे. राज ठाकरेंना अटक करा असं मी उद्धवजींना सांगतोय. उद्धवजी जरी राज ठाकरे तुमचे भाऊ असले तरी सुद्धा ते भारताच्या संविधानापेक्षा मोठे नाही आणि तुम्ही संविधानात्मक जागेवरती बसलेले आहात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात. पहिल्यांदा तुमच्या भावाला एक तर समजून सांगा, नाही तर त्याला अटक करा. की 5 तारखेला अयोध्येला जाणार आहे, जा ना. रोजच माणसं फिरतात. आम्ही रोज फिरतो, मग काय रोज काय वर्तमानपत्रात बातमी देतो का काय आम्ही इकडे निघालोय, उद्या 5 तारखेला इकडे जाणार आहे. कोण गव्हर्नर लागू केलं तू? मुठभर मध्यम वर्ग सोडला तर कोण या माणसाच्या पाठीमागे? पण काय नाही, त्याला उचलून करायचं एका रात्रीत तो मोठा होतो. असं कुठे एका रात्रीत आयुष्यभर कष्ट करतात लोक, तरी आहे तिथे करतात आणि हा एक दिवसाने येतो की हिरो बनतो दरवेळेला. हे काय चाललंय? म्हणजे कुणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे काम करतायत असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आणि त्यांच्या आजोबा मला माहिती आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. त्यांच्या आजोबांचा ते आमच्या चळवळीचे नेते होते. ठीक आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल मी बोलत नाही, पण प्रबोधनकार ठाकरे हे आमच्या परिवर्तनवादी चळवळीचे नेते होते. त्यांच्याकडनं राहायचं काहीतरी शिकावं ना. हिंदू मुस्लिम हा प्रश्न माझ्या दृष्टीनं नाही आहे. माझ्या दृष्टीनं या देशातलं नागरिकत्व हे अल्पसंख्याकांचं दुय्यम ठरणार काय? म्हणजे एसटी, बीजेटी, ओबीसी, मायनॉरिटी हे सगळे दुय्यम नागरिक होणार काय? आणि मग राज्य कोणाचं भावनांचं काय येणार? राज्य कोण भावनाच करणार ना, दुसरं कोण करणार ना? फक्त ब्राह्मणच राहतात दशापुळेवर, ते फक्त राज्य करणार काय? ते असली गोष्ट या देश कधी कबूल करणार नाही. लोकांना कोणी सांगायला जात नाही हिमतीनं. आता लोक घाबरत आहेत. आमच्या सुद्धा मागे उभे राहिलेले माणसं सुद्धा घाबरत आहेत. म्हणतात ते काहीतरी करतील. म्हणलं आता काय करायचं ते करू दे. याचा प्रतिकार तर केला पाहिजे, याच्या विरोधी उभं राहिलं पाहिजे. काय दाभोळकर, पानसरे, एम पाटील हे सगळी आमची जनरेशन होती, ते ज्यांची काय पद्धतीनं ती गेली ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. यांचा प्रतिकारच करायला पाहिजे. हे जर केलं नाही तर आज जे शेजाऱ्यांच्या घराला आग लागली, त्यांच्या भोग्याला आग लागली, याच्याशी आपण जर म्हणलं की दुर्लक्ष करूया, बरं की काय मुसलमानांचं आहे, तर उद्या शिखांच्यावर सुरू होईल, परवाच्या दिवशी लिंगायतांच्यावर सुरू होईल, त्याच्यानंतर बौद्धांच्यावर सुरू होईल. पण शेजाऱ्याचं घर पेटलंय तर शहाणी माणसं शेजाऱ्याचं घर विजवतात. माझा हा प्रयत्न चाललेला आहे की बा कोणाचंच घर नाही पेटतं कामाचं. भारताचं संविधान आहे, इथे कायद्यांचं राज्य आहे. प्रधानमंत्री एक शब्द बोलत नाही. तर म्हणजे जर काय लाज असली शिल्लक नाही तर प्रधानमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. 22 कोटी मुसलमानांना तुम्ही काय करणार आहे? कुठं समुद्रात जाऊन टाकणार आहे आणि ते समुद्रात जाऊन पडतील? मूर्खाच्या नंदनवनात राहता की काय? अल्टिमेटम काय होईल? RSSला हा देश तोडायचा आहे काय? संघाला हा देश पुन्हा एकदा फाळणीकडे न्यायचा आहे काय? 48 साली जे वातावरण होतं तेच वातावरण आज देशात आहे. पुन्हा राष्ट्राचे तुकडे करणार आहात काय? आणि हा अधिकार RSSला कुणी दिलेला नाही, पालनांना कुणी दिलेला नाही. हा देश अखंड राहील आणि हा देश अखंडच राहील. पुढच्या पिढ्या सुद्धा अखंडच राहतील. रोज उठायचं, कोणातरी द्वेष करायचा, कोणाच्या तरी विरुद्ध सतत काहीतरी कागावा करत राहायचं, त्यांना गुन्हेगार ठरवत राहायचं.
आता जरी समजा मोर्चामध्ये उभं राहिला अशा माणसाला शक्यतो बुलडोजर लावून घरं बांधताय. अरे कायदा नावाची गोष्ट आहे की नाही त्या देशात. आता मी हे सगळं सांगत महाराष्ट्रावर येणार आहे, मी अजिबात घाबरणार नाही. मला काय करायचं करून देणार. ठीक आहे, पद्धती झाली. हा, मी वेळावाकडे नाही बोलणार, पण माझं जे म्हणणं आहे ते मी कायदेशीरपणे मांडतच राहणार. असं नाही चालणार. हा देश कुणाच्या बापाची इस्टेट नाही आहे. आम्हाला सगळ्या कष्टकऱ्यांची, जो स्वतःला भारतीय मानतो त्या प्रत्येक माणसाचा हा देश आहे. असं कसं झालं. उद्या तुम्ही कशावर डिस्क्रिमिनेशन कराल हो, एकदा तुम्हाला करायला परवानगी दिल्यावर. जाती भेदावरूनच कराल असं नाही. वर्ण भेदावरून कराल, जाती भेदावरून कराल, भाषेवरनं कराल, लिंगावरनं कराल, म्हणजे त्याला काही अर्थच राहणार नाही. माझा एक तुला प्रश्न आहे. आता एक 2 दिवसापूर्वी राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं की मध्यजीवरील भोंगे काढावे. ते जर भोंगे काढले नाही तर आम्ही आमच्या शनी हनुमान मंदिरावर हनुमान चाळीसा आम्ही वाजवू. ह्याबद्दल तुला काय सांगायचं आहे? जो वक्तव्य झालं त्या वक्तव्याला मी काय विरोध करणार नाही, कारण त्यांचा लोकतांत्रिक अधिकार आहे. भारताच्या संविधानानं राजसाहेब ठाकरेंना लोकतांत्रिक अधिकार दिला आहे. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ते बोलू शकतात. पण 2005चा तो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा की ध्वनिक्षेपकांना नियंत्रित ठेवावं, म्हणजे 50 डेसिमल त्याला लिमिटेशन त्याचं असावं. असं विशिष्ट कुठल्या धर्मासाठी नाही आहे, जनरल निर्णय आहे की ध्वनी प्रदूषणाला आटोक्यात ठेवण्यासाठी ते करावं. यासाठी गणपतीसुद्धा डॉल्बीवर प्रतिबंधक आहेत त्या नियमानुसार. त्या पद्धतीनं जर राहिला मशिदीवरच्या बोंग्याचा प्रश्न, तर मशिदीवरचे बोंगे सकाळी 6ला बंद ठेवावेत. कारण सकाळी लोकांना फजरचे अजान जे आहे ते मोस्टली साताऱ्यात तर बंद आहेत, फजरच्या अजानला बंद असतात. आणि दिवसभर जे असतात ते डेसिमलमध्ये असतात. जरी हा पूर्ण प्रशासनाचा चौकशीचा बाब आहे की प्रशासनानं खऱ्या अर्थानं डेसिमल मीटर लावून चेक करावं की त्या भोंग्याचं काय, आणि जर ते त्या प्रशासनाच्या मान्य सुप्रीम कोर्टाच्या नियमावलीप्रमाणे जर असेल तर प्रशासनानं परवानगी द्यावी. किंवा ज्या मशिदीत ते भोंगे लावलेले आहेत, लाऊडस्पीकर लावलेले आहेत, त्या मशिदीने रितसर जाऊन परवानग्या घ्याव्या. जसं आपण आता परवाना घेतो ह्याचा स्पीकर परवाना घेतो, म्हणजे हे एक रिजनेबल मार्ग आहे. आणि दुसरा राहिला विषय हनुमान चालीसाचा, तर भगवान हनुमान जे आहेत ते भारतीय मूळ संस्कृतीतनं येतात आणि हनुमान चालीसाला विरोध करायचं कारण नाही. कारण आम्हीही अनेक ठिकाणी हनुमान जयंती साजरी करतो. आणि की शनी मारुती मंदिरसुद्धा आमच्या शनिवार पेठेत आहे, तिथेही आम्ही असतो. त्यामुळे हनुमान चालीसाला विरोध करायचा माझ्या दृष्टिकोनानं काही भाग नाही. कारण हनुमान चालीस प्रत्येकाची आपापली श्रद्धा आहे, जशी आजान होते तसा हनुमान चालीसा होतो. पण मुद्दामून दोन्ही धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा जर प्रयत्न केला जात असेल देवांच्या नावावर, तर एकदम सोप्या भाषेत सांगितले गेलेलं आहे इंदुरी साहेबांनी की मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. एवढंच मी सर्व भारतीयांना सांगू इच्छितो की प्रत्येक गोष्टीच्या मागं अध्ययन करा, अभ्यास करा आणि जे योग्य वाटेल त्या गोष्टीनं चाला. आपल्याला दुश्मनी, राग, लोभ, काय म्हणतात आपण, वैरत्व खूप वाढलं. आता प्रेम करूयात, हेच भारतीय काँग्रेस पक्षाचं नेहमी पहिल्यापासून धोरण राहिलेलं आहे. आणि तेच मी सांगू इच्छितो की कशाला आपण सध्या आपलं विषय माननीय राहुल गांधी साहेब जसे म्हणतात की वी नीड टू टॉक अबाउट डेव्हलपमेंट, वी नीड टू टॉक अबाउट प्रोग्रेस. वाय आर वी टॉकिंग अबाउट दिस काइंड ऑफ स्टफ्स. वेल, पेट्रोल वाढलेलं आहे. 75 रुपयाचं पेट्रोल 123-24 पर्यंत गेलेलं आहे. डिझेल 109 पर्यंत गेलेलं आहे. रोजगार नाही आहेत. 1 कोटी रोजगार देणार होते, रोजगाराचा प्रश्न आहे. मला कुठेतरी वाटतं की मूळ प्रश्नापासून भटकवायचा हा प्रयत्न आहे. पण ह्या गोष्टीत प्रशासनानं सुद्धा लक्ष घालावं. महाविकास आघाडीचं सरकार तर चांगलं चाललेलं आहे. 2 वर्ष आपण कोरोनात बघितलं. आता नवीन पद्धतीनं चालू करू. पण जास्तीत महागाईच्या प्रश्नापासून सत्ताधारी केंद्र सरकारांना कुठंतरी कट काढायचे. म्हणून देशाबरोबर आपल्याला ठरवलेला पॅटर्न दिसतो की हिजाब मुद्दा असेल किंवा रामनवमीचा मुद्दा असेल किंवा हनुमान जयंतीचा मुद्दा असेल, बिनाबुडाचे मुद्दे काढायचे की ज्या मुद्द्यांना धार्मिक कल कशी येईल, ज्या मुद्द्यातनं समाजात तेढ निर्माण कसा होईल. भगवान श्रीरामांना आम्ही मर्यादा पुरुषोत्तम म्हणून सांगतो. ज्या भगवान श्रीरामांनी शबरीचे बेर खाल्ले उष्टे, तर भगवान श्रीराम महान आहे. त्या भगवान श्रीरामाने स्त्रीच्या आबरूसाठी, स्त्रीच्या इज्जतीसाठी रावणासारख्या बलाढ्य व्यक्तीबरोबर लढाई करून त्याला चितपट केलं आणि त्याला मारून टाकलं. अशा भगवान श्रीरामाच्या आम्ही अनुयायी आहोत. आम्ही रामाचेच संतान आहोत.
त्या रामाचं नाव घेऊन जर कुठल्या स्त्रीवर बलात्कार करायची धमकी दिली जात असेल यूपीमध्ये, तर हा आमच्या भगवानाचा अपमान आहे. या गोष्टीचा आपण लक्ष द्यावं की देवाचा अपमान करून सण साजरे करण्यापेक्षा देवाचे विचार अंगीकृत आणावेत. मर्यादा पुरुषोत्तमाचे विचार या लोकांनी अंगीकृत आणावे. जे मर्यादा पुरुषोत्तम रावणाच्या शेवटच्या वेळी सुद्धा रावणाच्या मृत्यूच्या समयी लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा जा, रावणापासनं राजनीतीचा ज्ञान घे. म्हणजे शत्रूला सुद्धा मेल्यानंतर वैरत्व संपतो आणि स्वतःच्या भावाला सुद्धा शत्रूकडनं ज्ञान घ्यायला शिकवतात. त्या मर्यादा पुरुषोत्तमाचे आपण सर्व वारसदार आहोत. त्या मर्यादा पुरुषोत्तमाच्या आपण सर्व विचारांना चालणार आहोत. तर हा देश मर्यादा पुरुषोत्तमाच्या विचारांना चालणार आहे. तर आपल्याला त्या मर्यादा पुरुषोत्तमाच्या नावाची लाज ठेवली पाहिजे. त्या श्रीरामाच्या विचारांना आपण चाललो पाहिजे, बुद्धाच्या विचारांना आपण चाललो पाहिजे. आपला ह्या ठिकाणी संत कबीराच्या विचारांना चाललं पाहिजे, तुकाराम महाराज शिवाजी महाराजांच्या विचारांना चाललं पाहिजे. या पद्धतीनं देश तुम्हाला घडवायचा आहे. काय देश तुम्हाला घडवायचा आहे हिटलरच्या विचारानं? मला तर मते आता केंद्र सरकार हिटलरच्या विचारानं देश चालवायचा प्रयत्न करते. कुठं तर नाझिझम आणायचा प्रयत्न चालला आहे काय केंद्र सरकारचा? या देशामध्ये अराजकता पसरून त्यांना मिळणार काय? दोन भौतिक सुख, राजकारण, सत्ता. सत्ता होऊन जाईल, पण ज्या लोकांची घरं पेटली जातात दंगलीमध्ये, ज्या पोरं अनाथ होतात, कुठल्याही धर्मातले असो, हिंदू असो मुसलमान असो, जे पोरं अनाथ होतात त्या पोरांच्या भविष्याचं काय? दुकानं पेटवली तर दुकानदारांच्या भविष्याचं काय? या प्रश्नावर आपण बोलणार नाही तर आपण कधी बोलणार? आपण भारतीय नागरिक आहोत. भारतीय संविधान त्याच्या प्रस्तावनेतच आहे आम्ही भारतीय लोक, आम्ही हिंदू लोक, आम्ही मुस्लिम लोक असं भारतीय प्रस्तावना म्हणत नाही, संविधानाची प्रस्तावना म्हणत नाही. आम्ही भारतीय लोक कुठल्याही व्यक्तीमध्ये धर्म, जात, पंथ, वर्ण, त्याच्या विकलांगता ह्याच्यामध्ये फरक करणार नाही. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चालणार, ही आपली भारतीय संविधानाची प्रस्तावना आहे. ह्याच्या पद्धतीनं भारत देशातील नागरिकांनी, नेत्यांनी वागलं पाहिजे. एवढीच मी भगवान श्रीरामाचरणी आणि हनुमंताचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.